मी नाही त्यातली कळीला वातली असं काहीच. अरे मला सागरविषयी बोलायचं आहे ना, सागरविषयी म्हणजे ओके. सागरचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे आता खरंच सिद्ध झालेलं आहे. कारण अशा प्रेक्षकांच्या भन्नाट कमेंट या सागरवरती आहेत. कारण सागर हा दाखवतो वेगळंच आणि करतो वेगळंच. ज्यावेळेस विशाल असेल, रितेश असेल किंवा दीपाली सय्यद असेल, रुचिता असेल यांच्याशी त्याला भांडणं जमत नाही. पण ज्या दुसऱ्या व्यक्ती असतात म्हणजे या व्यक्ती सोडून ज्या दुसऱ्या आहेत, मग त्या म्हणजे प्रभू असेल, अनुश्रीशी पण एवढं तो नादाला नाही लागत, तन्वी असेल, या ज्या कमी बोलणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांना तो जास्त बोलायला बघतो. म्हणजे त्यांची एक जरी चूक सापडली ना त्यांना तो जास्त बोलायला जातो. आता कालचा कॅप्टन्सीचा टास्क जो होता त्याच्यामध्ये सगळेजणच म्हणत होते की सचिन भाऊंना आपण कॅप्टन नाही बनवायचं, सागर भाऊला बनवायचं, कारण सचिन नॉमिनेटेड आहे. मग ओंकारला जर बाहेर काढायचं असेल तर त्याचा कॉम्पिटेटर म्हणून सचिन भाऊ कुमावत आहेत, त्यांना आपण बाहेर काढू शकतो ओंकारच्या बदल्यात. म्हणजे त्यांचा खेळ दिसत नाहीये असं समजून. त्यामुळे सगळेच काल सागरच्या बाजूने खेळत होते. पण सागर नेहमीच काय करतो, फक्त एखादी गोष्ट बोलतो आणि ती गोष्ट भांडणात जात असेल तर त्याला कॉमेडी करतो. हे खरंच तितकंच बरोबर आहे. आणि आता रुचिताचे तर तुम्ही एक्सप्रेशन बघितले प्रोमोमध्ये, तर तिला तन्वीचा आवाज हा किंचाळवाना वाटतो. याचा अर्थ तिचा आवाज काल किंचाळवाना नव्हता का दीपाली सय्यद बरोबर बोलताना? ती किती कर्कश आवाजात बोलत होती. या मानाने जर कम्पेअर केलं तर तन्वीचा आवाज हा कमीच आहे. आणि सागरचं असं म्हणणं आहे की माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. पण सागर कधी रिस्पेक्टने बोलतो एवढं कुणीही दाखवून द्यावं. ज्यावेळेस तो त्याच्या पट्टीतली व्यक्ती त्याला सापडते किंवा त्याला असं वाटतं की मी या व्यक्तीला ओरडून बोलू शकतो, अशा व्यक्तींशी तो आरेरावीनेच बोलतो. इवन तो नॉर्मल जरी बोलायला गेला तरी सुद्धा तो आरेरावीनेच बोलतो. म्हणजे कॉमेडीशिवाय त्याला नॉर्मल बोलता येतं की नाही, आता हाच एक मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि तन्वीचं असं झालेलं आहे की ती बोलते ना ते खरंच बोलते. त्यामुळे आता प्रेक्षकांचा सुद्धा तन्वीवरती विश्वास बसायला लागलेला आहे की हे जे झालं आहे याच्या पाठीमागे नक्कीच समोरचा व्यक्ती असेल. म्हणजे या वादामध्ये नक्कीच सागर असेल, कारण याच्यामध्ये तन्वीची काहीही चूक नसणार असं देखील प्रेक्षक म्हणतात. म्हणजे तन्वीने तो जो रिस्पेक्ट आहे तो अर्न केलेला आहे आणि सागरने पूर्ण रिस्पेक्ट घालवलेला आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की नक्की चूक कोणाची असेल. आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.